नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवा आठवडा आहे, नवा दिवस आहे, नवा प्रश्न आहे, अर्थातच नवी चर्चा आहे. तुम्हाला माहिती आहे आम आदमी पक्ष हा पुन्हा एकदा बातमीत आला आहे. अर्थात हे वाक्यसुद्धा बरोबर नाही, कारण आम आदमी पक्ष हा रोजच बातमीत असतो, तसा तो आजही बातमीत आहे. आज या पक्षाच्या मंत्रिमंडळानं जनलोकपाल विधेयक मंजूर केलेलं आहे. शीला दीक्षित यांच्या चौकशीची मागणी राष्ट्रपतींकडे केलेली आहे. याआधीसुद्धा पाणी, वीज या गोष्टींबद्दल त्यांनी काही निर्णय घेतले होते. दिल्लीतल्या रात्र शेल्टर्सबद्दल, ज्याला रात्र निवारे म्हणतात, त्याच्याबद्दलही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते. पण या निर्णयापेक्षा आणि या कामापेक्षा आम आदमी पक्ष गाजतोय तो वादांमुळे. पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांनी धरणं केलं, ते वादग्रस्त ठरलं. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे एक मंत्री वादग्रस्त ठरले, काही आफ्रिकन महिलांशी योग्य पद्धतीनं न वागल्यामुळे. त्यानंतर आता परवाच काही नेत्यांवर, नरेंद्र मोदी, राहुल गांधींपासून देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे आम आदमी पक्ष पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला. आणि आज या पक्षाच्या आमदारांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाने पक्ष सोडण्यासाठी त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिलेली आहे. अशा प्रकारे सनसनाटी पद्धतीने राजकारण केल्यामुळे आम आदमी पक्षाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे का, हा आपला आजचा प्रश्न आहे. बघा पडद्यावर, वारंवार होणाऱ्या वादांमुळे आपच्या विश्वासार्हतेला तडा जातोय का, याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. का माध्यमं अशा प्रकारचं वादळ निर्माण करतायत, कामाकडे दुर्लक्ष करायचं आणि वादाकडे लक्ष द्यायचं, ही माध्यमांची भूमिका आहे, यावरही आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते मधू चव्हाण, माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ, माझ्यासोबत दिल्लीहून आहेत आम आदमी पक्षाचे एक महत्त्वाचे सदस्य रवी श्रीवास्तव, माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाईसुद्धा, आणि पुण्याहून माझ्यासोबत आहेत पत्रकार अरुण खोरे. चर्चेला सुरुवात अर्थातच ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यापासून, रवी श्रीवास्तव यांच्यापासून. आम आदमी पक्षावर रवी श्रीवास्तव, काय आरोप होत आहेत? तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही सेन्सेशनलिझम करताय, सनसनाटी पैदा करताय, गंभीर राजकारण करत नाही असा आरोप आहे. काय उत्तर द्याल? निखिल जी, हम लोग केवल अपना काम कर रहे हैं. जैसा कि आपने देखा अरविंद केजरीवाल जिस तरह से हर दिन नए नए एक निर्णय लेते जा रहे हैं, उन्होंने पानी बिजली की समस्या जो हमने जो वादे किए थे वो पूरा करने की कोशिश की. और आज आपने जैसा कि सुना है और अभी अभी आपने बताया कि जन लोकपाल को कैबिनेट जो दिल्ली की है उसने मंजूरी दे दी है और अब सीधे 16 फरवरी को इसको पास किया जाएगा असेंबली के अंदर. उन्होंने शीला दीक्षित के खिलाफ, देखिए भाजपा के लोग कहते रहे कि आप शीला दीक्षित पर नम्र पड़ रहे हैं, उन्होंने शीला दीक्षित के खिलाफ आज राष्ट्रपति को सीधा अपनी शिकायत भेज दी कि उन्होंने जिस तरह से कॉलोनियों को जो थी भी नहीं उनको रेगुलराइज करने की कोशिश की. आप थोड़ा सा अगर पीछे जाएंगे तो देखिए 2 दिन पहले अरविंद केजरीवाल जी ने जो डिस्कॉम है, जो दिल्ली में बिजली सप्लाई करने वाली कंपनियां हैं, उनके खिलाफ उनको सीएजी का ऑडिट करने के लिए बोला और उन्हें यह कह दिया स्पष्ट रूप से कि अगर आप लोग दिल्ली की जनता को किसी भी प्रकार से बिजली का कोई भी संकट पैदा करने की कोशिश करेंगे तो हम सीधा आपका लाइसेंस कैंसिल कर देंगे. इसके बाद इन कंपनियों की छटपटाहट बढ़ गई है और उस छटपटाहट के पीछे राजनीतिक पार्टियां शामिल हैं. और जैसा कि आपको आज देखने में आया है कि भाजपा हताशा की हद तक गिर गई है और उन्होंने जिस तरीके से हमारे जो एक एमएलए मदन लाल जी ने खुलासा किया कि किस तरह से एक मंत्री ने उनको गुजरात से फोन करके बोला कि एक मंत्री जो है वो आपसे बात करेंगे और 20 करोड़ रुपए की ऑफर उन्होंने दी. आप देखिए पीछे बिन्नी उपवास पर बैठे 3 घंटे में उठ करके चले गए, बाद में वो अलग कर दिए गए पार्टी से. और आज भी वो जो शौकीन और वो दूसरे उनके साथ में जो रामवीर शौकीन और उनके साथ जो शोएब इकबाल बैठे थे, वो भी अरविंद केजरीवाल से बात करा और वो उठ करके चले गए कि हाँ हमारी सारी मांगे मान ली गई हैं, हमें कोई तकलीफ नहीं है. तो इन सब चीजों के पीछे निखिल जी डिजाइन है बहुत बड़ा कि जो लोग इस पार्टी को बदनाम करना चाहते हैं और दिल्ली की सरकार को डिस्टेबलाइज करना चाहते हैं, ये उन लोगों की साजिश है. और इसके पीछे सबसे बड़ा हाथ जो अभी पार्टी, आप अगर एलिमिनेशन राउंड से जाएंगे तो आप देखेंगे कौन सी पार्टी इस समय सबसे ज्यादा घबराई हुई है आम आदमी पार्टी से, वो है भारतीय जनता पार्टी.
क्योंकि कांग्रेस तो लगभग अपने अपने अंजाम को पहचान चुकी है कि हमें तो कुछ होने वाला नहीं है। मगर भारतीय जनता पार्टी जो नरेंद्र मोदी का चेहरा सामने ला करके इलेक्शन लड़ने जा रही है, वो सबसे ज्यादा डरी हुई है। और ये उसी का अटेम्प्ट है कि उन्होंने एक मोटी रकम दे करके, जब आपको याद होगा जब सरकार बनने वाली थी उस समय भी इन्होंने रिश्वत देने की कोशिश की थी हमारे एमएलएस को, और यही अटेम्प्ट ये लोग दोबारा करके और सरकार को डिस्टेबलाइज करने का और जनता को मुश्किल में डालने का काम कर रहे हैं। मधु चव्हाण, उत्तर द्या. घाबरून निराश होऊन तुम्ही सगळी कारस्थानं करतायत असा त्यांचा आरोप आहे. असं आहे की अशा तऱ्हेच्या पोरकट आणखीन त्या ठिकाणी बुद्धीला न पटणारे आरोप जे करत आहेत त्यांना मी काय घाबरत वगैरे नाही. भारतीय जनता पार्टी पावसात जसे छत्र्या उगवतात तसे एका रात्रीत टोपी घालून लिडरशिप तयार केलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी नाही आहे. राईट ऑर रॉंग, एखाद्या आमच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्या ठिकाणी मतभेद असू शकतात, परंतु 1952 साली काही विशिष्ट विचारधारा घेऊन आम्ही या पक्षात त्या ठिकाणी पक्षाची स्थापना झाली. हजारो असंख्य कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य या पक्षाला उभं करण्यासाठी दिलं आहे. आपल्या तरुण वयातली 20-20, 25-25 वर्ष पूर्ण वेळ काम करून आयुष्य पक्ष उभा करण्यासाठी दिलेलं आहे. कोण आम पार्टी? अशा तऱ्हेचं या देशामध्ये त्या ठिकाणी सर्व देशात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्या ठिकाणी मागासवर्गीय आमदार जास्त आहेत, त्या ठिकाणी आदिवासी आमदार जास्त आहेत, अनेक राज्यांमध्ये आमचं राज्य आहे, सत्ता आहे, अनेक राज्यांमध्ये आमचे त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आहेत, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी त्याग तपस्या केलेले अटलजींपासून लालकृष्ण अनेक असंख्य नेते आहेत, ज्यांच्या पाठीमागे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय अशा तऱ्हेचे नेते. हे सगळं बरोबर आहे, पण मधुजी मला असं वाटतं की एवढं सगळे पुण्याई असताना 20 कोटी रुपयांची ऑफर का दिली? आता मी त्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी असं की मला या ठिकाणी आता जे माझ्याशी श्रीवास्तव बोलतात त्यांनी सकाळी फोन केला होता आणि तुम्हाला 5 कोटी रुपये देतो, दादरला तुम्ही उभे राहा, तुम्ही येता का, तुम्ही चांगले आहात, सज्जन आहात, तर कोणी मान्य करेल का? पोरकट म्हणे. यांचं काय झालंय माहिती आहे का, यांना आता एखादी व्यवस्थेला हादरा देणं हे सोपं आहे, एखादी व्यवस्था उद्ध्वस्त करणं हेही सोपं आहे, पण एखाद्या व्यवस्थेमध्ये राहून काम करणे कठीण आहे लक्षात आलेलं आहे. कुठेतरी त्या ठिकाणी यांचे मुख्यमंत्री जाऊन उपोषणाला बसतात. यांनी जाहीर केलं होतं की अंजली दमानिया आणि यांचे जे भारतीय आहेत त्यांच्याबद्दल अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही चौकशी समिती स्थापन करू. काय केलं? उठसूट आरोप करणं बेछूट हे ह्याला राजनीती म्हणत नाहीत. तुम्हाला असं म्हणायचं की त्यांना सरकार चालवता येत नाही? सरकार चालवता येत नाही, दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता येत नाही, आणि आता लोकसभेमध्ये आपली विश्वासार्हता संपलेली आहे. त्यामुळे काही करून यांना इतक्या तऱ्हेने उचकवावं, त्या ठिकाणी असं करावं की काँग्रेसने आमचा पाठिंबा तरी काढून घ्यावा आणि आमची सत्ता गेली की त्या ठिकाणी बलिदानाचं रूप आम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि सहानुभूतीच्या लाटेवर 2-4 सीट दिल्लीमध्ये इकडे तिकडे येतील. याच्या पलीकडे काय होणार नाही. आमचे 2 खासदार होते, त्याच्यातून आम्ही दिल्लीची तख्त काबीज केलेलं, लक्षात ठेवा साहेब, एवढं सोपं नाही. रवी श्रीवास्तव, उत्तर द्या. त्यांचं काय म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे? तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून तुम्ही सनसनाटी निर्माण करताय, तुमच्याकडे पुरावा कुठे आहे? निखिल जी, इनसे पूछिए कि जो इनके 3 मुख्यमंत्री है ना, श्री शिवराज सिंह चौहान, श्री रमन सिंह और श्रीमती विजया राजे सिंधिया, उन्होंने अपने मैनिफेस्टो का पहला पन्ना भी खोल के नहीं देखा होगा अभी तक. और आम आदमी पार्टी ने दिल्ली के अंदर जो वादे किए उनमें से आधे से ज्यादा तो हम पूरे करने के काम पर आ गए हैं. और सबसे बड़ी चीज क्या है कि जो हम जन लोकपाल बिल 16 फरवरी को पास करने जा रहे हैं, उसमें 7 साल के इनके काले कारनामे और 15 साल के कांग्रेस के काले कारनामे, उनके जितने भ्रष्ट हैं उनको जल्दी से जल्दी सजा दे करके अंजाम तक पहुंचाना, ये हमारा पूरा लक्ष्य रहेगा जो हमने दिल्ली की जनता से वादा किया है. और ये चीज अब हम साबित करके देंगे. और इस चीज से ही ये पार्टी घबराई हुई है. रवी जी, ये सब ठीक है, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आज तुम्ही जो आरोप केलात की 20 कोटी रुपयाची लाच देण्यात आली होती, ऑफर देण्यात आली होती, लोक आता सोशल मीडियावरून असं विचारतायत की मग जर तुम्हाला अशी ऑफर आली तर अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याचं स्टिंग ऑपरेशन का केलं नाहीत? देखिए, जो उसके बाद जो कार्रवाई होनी है, जो व्यक्ति जिसको ऑफर दी गई उसने ऑन कैमरा आकर के ये बात कही है, वो अपने आप में बहुत बड़ा एक सबूत है कि जिस आदमी को ऑफर दी गई है सबूत हो सकता है सामने रवि जी, ये सबूत कैसे हो सकता है? रवि जी एक मिनट. रवि जी, अभी आप पर आरोप लगा रहे हैं मधु चव्हाण कि आपने इनको 5 कोटी रुपए देने का ऑफर किया है, ये थोड़ा ही सबूत होगा?
सुबह एक मेरे आदमी पास को इतना आपने मोबाइल मेरे घर नंबर में नहीं है, भेजा तो था मैं आज इनको सुबह। ऑफर कहाँ से दूंगा? रवि जी, सुबह एक आदमी को आपने घर में मेरा भेजा घर- था और 5 करोड़ रुपया दे रहे हैं। आप आ रहे हैं क्या? आप अच्छे हैं बीजेपी के कार्यकर्ता। हमने मधु जैसा जी, सावंत को लिया मधु वैसा जी, आपको लेते मधु हैं। जी, आप दादर में खड़े रहते हैं क्या? ना आपके ऊपर आपको- बहुत अन्याय ना- हुआ है बीजेपी में। आप सुनिए, खड़ा रहो सुनिए, ऐसा अब बोला सुन उसने लीजिए। मेरे को, इसलिए मैं आज वागड़े जी को कहा कि मैं टीवी पर जवाब आना तो सुन- चाहता हूँ। जवाब तो सुन ली कैसी बच्चों जैसी जवाब बात तो कर सुन रहे हो? लीजिए। मैं ना तो मैं महाराष्ट्र असेंबली का एमएलए हूं और ना मैं दिल्ली का आपका एमएलए एक हूं। आदमी आया था और सुबह, दूसरी बात, कुरियर वाला मेरे घर बन के पे आया कोई था। इस तरह की मेरे घर पे इस तरह की कोई हरकत कर ही नहीं सकता। मगर आपने जो किया, आपकी पार्टी के लोगों ने जो किया है, वो हमारे एमएलए ने ऑन कैमरा सारी ऑन जनता कैमरा के कह रहा हूं सामने ये नहीं। बात बताई है कि मैं अभी ऐसा ऑन हुआ कैमरा है। कह रहा हूं। मैं ऑन कैमरा कह रहा हूं कि एक कोई आपका कुरियर वाला बन के आया था मेरे पास कि मधु जी आपके ऊपर मेरे ऊपर अन्याय तो कोई हुआ नहीं है, आप आइए, जैसा सावंत को लिया वैसा आपको लिया। मैंने पूछा सावंत को वहां टिकट दोगे, आप मुझे कहाँ दोगे? बोले दक्षिण मुंबई में देंगे। तो ये सच हो गया क्या मेरे भाई? देखिए, राज चलाओ, राज बेबुनियाद चलाओ। आरोप लगाना बहुत ऐसे आसान नौटंकी काम है, नाटक मत कीजिए, मगर राज अपने चलाइए। आप ऑनलाइन खुद कैमरे पे आके बोलना बड़ी चीज होती है। मैं ऑन और कैमरा इसमें बोल रहा हूं। आगे जो करना होगा वो आम आदमी पार्टी जरूर करेगी, आप चिंता मत करिए। आम आदमी पार्टी चुप नहीं बैठेगी। कल से अरविंद केजरीवाल पोल खोल शुरू कर रहे हैं, और भाजपा का भी और कांग्रेस का भी। सिर्फ 24 घंटे की बात है। अब आप देखते जाइए क्या क्या खुल करके सामने आता है। आरोपों की बात ही नहीं रहेगी। अब जो बात आएगी वो आपके सामने सबूत के साथ आएगी। ठीक आहे, कल से अरविंद केजरीवाल पोलखोल करणे वाले आहे, उद्यापासून पोलखोल करणार आहेत असं म्हणतायत. आणखीन कुठे बॉम्ब फोडणार आहेत आणि आणखीन कुठे कुठे वादळ निर्माण होणार आहे माहीत नाही. परंतु हुसेन दलवाई, तुम्हाला मी या चर्चेत आणतोय आणि संजय मंगोनाही मला या चर्चेत आणायचं आहे. दलवाई, काय चाललंय हे? रवी श्रीवास्तव म्हणतात कॅमेऱ्यावर बोलले म्हणजेच मोठा पुरावा आहे. तुम्ही इतके वर्ष राजकीय व्यवस्थेमध्ये काम करताय, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्याबद्दल? त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला फोन आलेला होता. फोन जर आला होता तर मग तो फोन नंबर कुठला आहे, काय आहे, ह्याचे प्रूफ मिळू शकतात. ते प्रूफ त्यांनी सादर करावेत. असं जर असेल तर ती फार गंभीर बाब आहे. अशा रीतीनं कुणी ऑफर दिली असेल तर ती गंभीर बाब आहे. त्यांच्या वतीनं कुणीतरी दिली असेल असंही असू शकतं. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. म्हणजे मला या सगळ्यामध्ये जे काय मी ऐकतोय, बघतोय, मला स्वतःला असं वाटतं की थोडंसं ही गोष्ट खरी आहे की लोक काही गोष्टींना फार चिडलेले आहेत, विशेषतः महागाईला चिडलेले आहेत, आणि त्याच्यातून एक लोकांमध्ये नाराजी आहे. त्याला कुठे ना कुठेतरी या लोकांनी आम्ही ते प्रश्न सोडू अशा रीतीचं एक आमिष दाखवलं आणि त्याच्यातून एक राजकारण घडलं. परंतु तो काय आम पार्टी हा त्या अर्थानं एक आयडिओलॉजी असलेला, विचार प्रणाली असलेला पक्ष नाही. जे काय 4 लोक एकत्र आलेले आहेत ते NGOचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. त्यांचे परत विचार वेगवेगळे आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. त्यांना अखिल भारतीय असं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये काही नाही. अखिल भारतीय सोडा, दिल्लीच्या संबंध विकासाच्या संबंधामध्ये सुद्धा त्यांचा आराखडा नाही. अशा स्थितीमध्ये मला, आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोक घेतलेले आहेत, ज्यांना ते निवडून येऊ शकतात अशाला तिकीटं दिलेली आहेत, हे सगळं एकत्र कसं राहणार मला फारच कठीण वाटतं. त्यांनी आता मिळालेली सत्ता नीट खरं म्हणजे राबवली पाहिजे. उगाच ह्याच्या भानगडी काढ, त्याच्या भानगडी काढ. आता तुम्ही, मला असं वाटतं केजरीवालांनी, मुख्यमंत्री तुम्ही आहात, तुम्ही पत्रकार नाही आहात. तुम्ही लोकांच्या भानगडी काढण्याऐवजी तुम्ही लोकांना आता दिलासा दिला पाहिजे. लोकांना वाटचाल कशी करावी हे सांगितलं पाहिजे. विकास कसा करणार हे दाखवलं पाहिजे. सरकार म्हणून काही निर्णय घेतले पाहिजे. हे न करताना, आणि ते करता येत नाही म्हणून या पद्धतीनं ह्याच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर, हे त्या भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये सगळेच लोक बोलत राहतात. तुम्ही आता हे बोलण्याची गरज नाही. तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, तुम्ही, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. ती सत्ता बरोबर आहे. चांगल्या दलवाई, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. संजय दलवाई जे म्हणतात की आता ते विरोधी पक्ष नाही आहेत, आता ते NGO नाही आहेत, संघटना नाहीत, चळवळ नाहीत, आता ते सरकार आहेत. त्यांनी गव्हर्नन्सवर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? मला मधु चव्हाण आणि हुसेन दलवाई दोघांबद्दल मी बोलत नाही आहे, त्यांच्या पक्षांबद्दल बोलतो आहे. ज्या प्रकारचं राजकारण, ह्याला राजकारण म्हणत होतो आपण आणि गव्हर्नन्स म्हणत होतो, त्याच्यापेक्षा एक टोटली डिफरंट टाईप ऑफ पॉलिटिक्स, एक राजकारणाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम आदमी पक्षाने केलेलं आहे. आपण इथे चर्चा केली आहे, अनेक ठिकाणी चर्चा होते. हा चेहरा मोहरा बदलताना त्यांनी पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून
दोन्ही पातळ्यांवर ते कार्यरत आहेत असं मला दिसतंय. पक्ष सरकार म्हणून त्यांनी जे निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी आता श्रीवास्तवांनी सांगितले आपल्याला, ते किती भलेबुरे आहेत त्याचं काय होईल तो वेगळा मुद्दा, पण त्यांनी निर्णय घेतले. त्यांच्या 18 कलमांची रोज चाचपणी होते, प्रश्न विचारले जात आहेत किती कलमं पूर्ण केली. दे आर डुईंग देअर जॉब असं मला वाटतं. ते बरोबर आहे का चूक आहे ते भविष्यामध्ये ठरेल. दुसरीकडे आम आदमी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं जे काम आहे इथल्या व्यवस्थेकडे लक्ष ठेवणं आणि विशेषतः बघा आता ह्याच्यामध्ये गंमत कशी आहे की दलवाई आणि मधू चव्हाण आम आदमी पक्षाच्या बाबत अतिशय एका सुरामध्ये बोलतात की त्यांनी ते करावं, त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांच्याकडे आयडिओलॉजी नाही, त्यांच्याकडे काय ब्लूप्रिंट नाही. आता तुमच्याकडे ब्लूप्रिंट आहे, तुम्ही काय वाटोळं लावलं हे लोकांनी बघितलं आणि म्हणून केवळ महागाईने त्रस्त वगैरे म्हणून आणि काहीतरी बघून आम आदमी पक्षाकडे लोक गेलेले नाहीत. मी आम आदमी पक्षाची भलावण करत नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी एक नवीन राजकारणाची खेळी सुरू केलेली आहे. कदाचित भविष्यामध्ये त्यातनं एक नवीन राजकारण उभं राहील, कदाचित ते अयशस्वी ठरतील, अतिशय वाईट रीतीने अयशस्वी ठरू शकतात, तो मुद्दा नाहीये, परंतु एक नवीन आशा आणि नवीन दिशा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटतंय की प्रस्थापित राजकीय पक्षांना ह्याचा खूप त्रास झालेला आहे. कावरे बावरे ते झालेले आहेत की हे NGO आले, इतके दिवस काय व्हायचं, मेधा पाटकर तुम्ही निवडणूक लढून दाखवा, तुम्ही लढवा, असं या NGOवाल्यांना लोक बोलायचे, संघटनावाल्यांना. आता ह्यांनी करून दाखवलं आणि अशा प्रकारची आव्हानं एक एक देत आहेत आणि ते एक एक पाऊल पुढे टाकतात. याच्याने ह्यांची खुर्ची हललेली आहे. श्रीवास्तव म्हणाले त्याच्यात कदाचित शक्यता असेल की भाजपला काय किंवा काँग्रेसला काय राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर याचा वापर करून वाटेल त्या प्रकारची कटथ्रोट, म्हणजे आता मोदींच्या वाटेमध्ये कोणी येता कामा नये अशाने बेभान तुम्हाला असं कोणत्याही परिस्थितीत त्यांना बदनाम करायचा आहे आम आदमी पक्षाला? असा एक प्रयत्न मधुसूदन उत्तर द्या. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आणि काँग्रेस दोघंही घाबरलेले आहात आणि तुम्हाला त्यांना डिस्क्रेडिट करायचं आहे, त्यांची विश्वासार्हता संपवायची असं म्हणतायत. हे बघा, त्यांची विश्वासार्हता, तुम्ही माझी विश्वासार्हता का तुमची मी विश्वासार्हता संपवायचं ठरवलं तरी तुमची क्रेडिबिलिटी जर इतकी मजबूत असेल तर मी लाख विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. उदाहरणार्थ मोठं उदाहरण देतो, अटल बिहारी वाजपेयींची विश्वासार्हता कोणी संपवायचा प्रयत्न केला किंवा तात्विक किंवा कामाचा मतभेद केला तरी श्रीमती इंदिरा गांधींची विश्वासार्हता संपवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी त्यांची संपली नाही, यशवंतरावांची संपली नाही. आता यांच्या मताशी मी मात्र त्या ठिकाणी बरोबर सहमत नाही. आणि एक सांगावं की नेहमी एकाच तराजूमध्ये भारतीय जनता पक्ष आणखीन काँग्रेसला घालून या देशात हे अराजक निर्माण करू इच्छित होते. मी यांना एक डायरेक्ट प्रश्न विचारतो प्लीज. पण तुम्हाला वाटतं भाजप आणि काँग्रेस सारखा नाहीये? अजिबात नाही. मी यांना एक विचारतो ना, यांनी आता सांगा 2-3 उदाहरण द्या. तुम्ही अतिशय चांगली, एक मिनिट ऐका, तुम्ही अतिशय चांगली चर्चा करता आणि अतिशय चांगले विचार मांडता आणि तुम्ही घडवून आणता. काय हे म्हणाले शब्द वापरला, वाटोळं केलं. भारतीय जनता पक्षामध्ये 4 राज्यांमध्ये आमची सत्ता होती आणि माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली NDची सत्ता होती. आम्ही यांचं कोणचं धोरण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय त्यावेळेच्या पंतप्रधानांनी स्वीकारलं की समाजाचं, जनतेचं, देशाचं आम्ही वाटोळं केलं? हा प्रश्न तुम्ही संजय विचारतोय. संजय उत्तर काही आरोप करू नका ना, चर्चा करू आपण. एक द्या हे उदाहरण की ह्यानी तुम्ही वाटोळं केलं नाही तर काँग्रेस आमची तुम्ही तुलना का करता ते सांगा. आमचे दोष द्या, उत्तर देऊ द्या. उत्तर द्या. शांतपणे मी देतो, शांतपणे ऐकून. मी मी सुरुवात अशी केली मधू चव्हाण की तुमच्याबद्दल आणि हुसेन दलवाईंबद्दल मी बोलत नाहीये, परंतु आम आदमी पक्षाच्या बाबत हुसेन दलवाई आणि मधू चव्हाण एका सुरामध्ये बोलतायत असं मी बोललो. एक मिनिट जरा हे मी पहिले बोललो, हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. त्या अर्थाने आम आदमी पक्षाला घेरण्याचे प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्ष, आणि इथे मी केवळ काँग्रेस आणि BJP नाही, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर सर्व प्रस्थापित पक्ष देशभरातले हे आम आदमी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतंय. नंबर 1. नंबर 2, वाटोळं काय लावलं ह्याची जंत्री करायची झाली तर तो विषय नाही, पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. एनरॉन विरोधी लढाईमध्ये मी होतो. एनरॉनला अरबी समुद्रात बुडवलं, वर काढलं, पेट्या कुठे पोचल्या हे आम्हाला ठाऊक आहेत. टोलवरनं एक मिनिट जरा तुमच्याबद्दल मला आदर आहे. कुठे पेट्या पोचल्या ते सांगा. वेग आरोप राजनीतीमध्ये आपण तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी करू नये. पूर्ण बोलू द्या ना मला. जसं एनरॉनचं मी तुम्हाला उदाहरण दिलं तसं दुसरं आता टोलच्या बाबत तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे तो टोलचा पाया मुळामध्ये आणि इथले सगळे रेल्वे हे ओव्हरहेड ब्रिज आणि ह्या सगळ्यांचा जो घाट घातला तो कोण बांधकाम मंत्री असताना झालं महाराष्ट्रामध्ये, कोणाच्या सत्तेच्या काळामध्ये झालं, आणि आता तुम्ही टोल. तेव्हा तुम्ही काय किंवा काँग्रेस काय किंवा प्रस्थापित पक्ष काय, तुमच्याकडे काहीतरी खूप ब्ल्यूप्रिंट आहे आणि तुम्ही काहीतरी देशाचा विकास करताय. अशी जर परिस्थिती असती तर दिल्लीसारख्या राजधानीमध्ये तुम्हाला आणि काँग्रेसला लोकांनी धूळ चारली नसती. धूळ वगैरे काही चालले नाही. ठीक आहे, आमच्यातल्या काही नतद्रष्ट माणसांमुळे आमच्या 4-5 सीट गेल्या. मी जाहीर एअरवर बोलतोय.
दिल्लीमधल्या आमच्यातल्या काही नतदस्त आम्हाला काय धूळ चारले, त्यांना 28 वेळेला आम्हाला आता 20 कोटी रुपये द्यायचे असते, त्यावेळेला 3 आमदारांना खरेदी करायला किती वेळ लागला. एक मताने सरकार पडलं, सरकार एक मताने. अनेक उद्योगपती मान्य अटलजींकडे गेले की आपण मत खरेदी करूया, एक शब्दात बोलले मैं जा रहा हूं माननीय, मैं जा रहा हूं इस्तीफा देने के लिए. आम्ही असे सौदा. पण मला सांगा ना, तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये फरक काय? हे म्हणतायत की दोघाही पक्षाचे नेते जे एकाच प्रकारचं पैशाचं, सत्तेचं, बाहुबलाचं राजकारण करतायत. फरक काय सांग? फरक सांगतो. आम्ही काँग्रेसनी सत्तेसाठी देशहिताचा, समाजहिताचा बळी दिला. भारतीय जनता पक्षाने सत्ता राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये हातात घेण्यासाठी ज्या वेळेला एनडीएचं सरकार आलं त्याच्यापूर्वी प्रचार आणि प्रसारामध्ये अशी कुठली गोष्ट आम्ही केली की देशाचा आणि जनतेचा बळी जाईल. महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असेल, त्या ठिकाणी बाकी राज्य असतील आमचे, गुजरात, तिथे असं कुठला प्रयत्न केला की त्यामुळे जनतेच्या हिताचा आणि आर्थिक स्थितीचा बळी गेलेला आहे. श्रीमती इंदिरा गांधींच्या बद्दल सुद्धा आमचा मतभेद होते, परंतु देशहिताचा बळी गेला, त्यांनी देशहिताला बळी गेले असे टोकाचे आरोप आम्ही केले नाही. त्यांच्या एकूण मतभेद होते आमच्याकडे. म्हणून आरोप तुम्ही करत असताना असं एक तरी उदाहरण, एनरॉनचं उदाहरण अर्ध्या मिनिटात देतो, आपण मला परवानगी द्या. होय, यांचं बरोबर आहे की आम्ही त्या ठिकाणी समुद्रामध्ये बुडवू, परंतु त्यावेळेला जो करार केलेला होता ते की डॉलर आणि रुपयाच्यामध्ये नुकसान होणार होतं, जे विजेचे दर ठरवले होते त्यामध्ये नुकसान होतं. ज्या वेळेला त्या ठिकाणी आमची सत्ता हातात आल्यानंतर, आता हे मला मान्य करावं लागेल अगदी प्रामाणिकपणे, त्याचा तुम्ही दोघेही त्या ठिकाणी गैरफायदा नक्की घेणार नाही, तुम्ही तेवढे समंजस आहात. काही वेळेला सत्तेवर येत असताना आपण किती आवेशात त्या ठिकाणी बोलतो, ह्याला त्यावेळेला अनेक लोक बोलत. हे तुम्हाला मान्य आहे की चुकलं? नाही, चुकलं काही नाही. त्यावेळेला रेबेका मार्क बाई एनरॉनची त्या मातोश्रीवर गेली आणि सगळं फिरलं. काय फिरलं? मुंडे सुद्धा फिरले, समुद्रात बुडवायला निघाले होते, ते वर काढलं, सगळं झालं. मी राजकारणामध्ये त्यावेळेला बघा, मुंडेंनी सुद्धा अनेक वेळेला याचं उदाहरण प्रेस कॉन्फरन्समध्ये, जाहीर भाषणांमध्ये त्या ठिकाणी लोकांनी विचारलेलं आहे की आता तुम्ही समुद्रात बुडवताना वर का काढलं. त्यांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या. बघा, हे यावेळेला मी लिखित स्वरूपात मांडलं होतं की डॉलर आणि पैसे या रूपामध्ये विजेचे दर, आणि जो करारामध्ये त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांनी जो करार त्या प्रकारे केला होता तो त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताचा नव्हता, तिजोरी खाली होणारी होती. आणि म्हणून ज्यावेळेला पुन्हा सत्तेवर आम्ही आल्यानंतर लक्षात असं आलं की हा करार बुडवण्याच्या ऐवजी याच्यात आपल्याला हवे असलेले बदल करून घेतले वीज निर्माण करण्यासाठी, आणि महाराष्ट्राचा फायदा होणार असेल तर त्या ठिकाणी करायला काय हरकत. ठीक आहे. टोलचं काय? त्यांनी टोलचा मुद्दा, टोलचा सांगतो की टोलमध्ये गडकरी आणि पवार आयआरबीचे दोस्त दोघंही आहेत. नाही बघा, मला सांगतो आणि एनरॉनच्या प्रश्नावर स्थानिक राष्ट्रीय सहयोग संघाचे कार्यकर्ते गुहागर मधले आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधले मतभेदही आले होते बाहेर. मी तुम्हाला सांगतो, हेही सांगतो की त्यावेळेला तिथले असलेले आमदार विनय नातू आणि मी, आणि त्यावेळेला आम्ही सगळेच माननीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एनरॉनच्या त्या कंपनीवर मोर्चा नेला होता आणि एनरॉन नको म्हणून सांगितलं होतं. आम्ही तुमचं म्हणणं चुकायचं सगळं म्हणत नाही. हेच ते म्हणतात संगणमताचं राजकारण. संगणमताचं राजकारण काय त्यात? कारण एनरॉन तुम्हीच आणली, विनय नातू बदलले, विनय नातूंनी टोपी फिरवली, हे सत्य आहे. हे बघा, विनय नातूने ज्या वेळेला मी आता समजा एखादं माझं पक्षावरचं माझं मत असेल, माझ्या पक्षाने मला नंतर कळलं की पक्षाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे, त्यावेळेला पक्षामध्ये म्हणजे त्यांचं मतपरिवर्तन झालं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही मला याच्याबद्दल विचारलं की त्यावेळेला बरोबर आहे की बांधा, वापरा आणि परत करा. त्याचं कारण असं की त्यावेळेला पैसा नव्हता. जवळजवळ 16,000 कोटी रुपये वाचवले गडकरीने, जे पहिलं त्या ठिकाणी टेंडर रद्द केलं. त्यावेळेला आमचं असं म्हणणं होतं विवक्षित काळापर्यंत हा टोल त्या ठिकाणी ठेवायचा, आणि एकदा का खर्च वसूल झाला की कशा प्रकारे तो कमी करत आणायचं ठरवलं होतं. आता हे सरकार सरळ लूटमार करत आहे. ठीक आहे, तुमचं आणि त्यांचं गठबंधन नाही, संगनमत नाही असं तुम्ही म्हणताय. मला अरुण खोरेंना या चर्चेत आणायचं आहे. अरुण खोरे, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांबद्दल? संजय मंगोनी आता जो मुद्दा मांडला की काँग्रेस आणि भाजप संगनमताचं राजकारण करतायत, त्यांच्याविषयी चीड आहे आणि ते आपला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, काय म्हणणं आहे तुमचं? मला सुरुवातीला एक फक्त छोटासा मुद्दा मांडतो मी की मदनलाल यांची मुलाखत जेव्हा वाहिन्यांच्यावरती सुरू झाली तर त्या मुलाखतीतले एकूण सगळे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर आणि भाजपने दिलेलं प्रत्युत्तर बघितल्यानंतर प्रियदर्शन यांच्या हेराफेरी नावाच्या सिनेमातल्या एका गाण्याची मला आठवण झाली, सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है. मला असं दिसतंय की या सगळ्या राजकारणामध्ये आज गेल्या काही दिवसामध्ये वाहिन्यांनी, सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी जे काही सर्वे केले आणि आकडेवारी जी जाहीर केली, तर या आकडेवारीमध्ये भाजप, काँग्रेस आणि आदर्श किंवा तिसरी आघाडी म्हणून जी मतांची संख्या किंवा उमेदवारांची संख्या विजयी दाखवली जाते, त्याच्यामध्ये तिसऱ्या आघाडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये जी काही असेल किंवा आदर्शचे पक्ष असतील सगळे, या दोन पक्षांच्यावर नसलेले अशा पक्षांची संख्या मोठी दिसते आहे. आणि मला असं दिसते की
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही ठिकाणच्या इलेक्शन मॅनेजरला ही जरा थोडी काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे आणि ते काळजीमध्ये खरं म्हणजे पडलेले आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस असेल भाजप असेल ते काय पद्धतीने आपची घुसमट करतील हे सांगता येत नाही. अशा पद्धतीची सुरुवात आज झालेली दिसते असं माझं स्वतःचं मत आहे. हा एक मुद्दा. दुसरा भाग मला असं दिसतोय की खरं म्हणजे मगाशी मधु चव्हाण सारखा अटलजी नंतर अडवाणी जे असा अतिशय गहिवरून उल्लेख करत होते. खरं म्हणजे अटलजी आणि अडवाणी यांच्या काळामधली संस्कृती भाजपचे नेते विसरलेत आणि भाजपमध्ये पंचतारांकित संस्कृती आलेली आहे. महाराष्ट्रामधले अनेक नेते ही त्याची अतिशय उत्तम अशी उदाहरणं आहेत आणि त्यामुळे अटलजी आणि अडवाणींचं गहिवरून आठवण काढण्याची आत्ता काही गरज नाहीये. याचं हे 5 स्टार नेते आम्ही बघतो अवतीभोवती आणि त्यांच्या सभा पाहतो आणि त्यांच्याकडून स्टाईलही पाहतो. त्यामुळे काँग्रेसने ज्या काही गोष्टी सुरुवातीच्या काळात स्वीकारल्या सत्तारूढ झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या पक्षांनी देखील या अनेक गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की संजयनी जो आरोप केला किंवा जो मुद्दा मांडला की या दोन्ही पक्षांचं संगनमत आहे की नाही मी सांगणार नाही, पण मला असं दिसतंय की त्यांचे इलेक्शन मॅनेजर मात्र अतिशय चिंतेमध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यातून काही गोष्टी कदाचित परस्परांना पूरक आगामी निवडणुकीमध्ये 2014च्या महाभारतामध्ये काही करता येतील का असा प्रयत्न मात्र निश्चितपणे कळत नकळत होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. अगदी म्हणजे त्यामुळे एका बाजूला काँग्रेस आणि भाजप आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं लक्ष आप अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. आपला खरोखरच अतिरेक करून टार्गेट केलं जात आहे का? 1 महिन्यामध्ये त्यांच्याकडून जी अपेक्षा केली आहे ती चूक आहे का? आपच्या बाजूनी चुका काय झालेल्या आहेत? गव्हर्नन्स आणि चळवळ याच्यातला फरक त्यांना कळत नाही आहे का? या सगळ्याची आपण चर्चा करूया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. वारंवार होणाऱ्या वादांमुळे आपच्या विश्वासार्हतेला तडा जातोय का? बघा पडद्यावर. होय म्हणतात 48% लोक, पण 52% लोक नाही म्हणतात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मी सुरुवात करणार आहे रवी श्रीवास्तव तुमच्यापासून. मला हे विचारायचं आहे की प्रस्थापित राजकीय व्यवस्था जी आहे तिच्याविषयी लोकांच्या मनात चीड आहे. कालसुद्धा आपण बघितलं की ज्या प्रकारे शरद पवारांना मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला होता त्याचप्रमाणे हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांनाही थप्पड मारण्याचा प्रयत्न काल एका तरुणाने केला. पण आपला संधी मिळाली आहे दिल्लीमध्ये सरकार चालवण्याची. तुम्हाला असं वाटत नाही का सरकारमध्ये आल्यानंतर थोडंसं आपली जी शैली आहे स्टाईल आहे ती बदलली पाहिजे? आपवर जे आक्षेप घेतला जातात त्यावर मला चर्चा करायची आहे. एक तर ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडत नाहीत असं म्हटलं जातं आहे. दुसरा आपला काय आयडिओलॉजी नाही असं म्हटलं जाते. काही वेळा महिलांच्या प्रश्नावर तुम्ही विचित्र भूमिका घेता, काही वेळा खापच्या प्रश्नावर तुम्ही विचित्र भूमिका घेता असंही म्हटलं जातं आहे. आणि तिसरी गोष्ट आपकडे संघटनसुद्धा नाही. ते बांधण्याऐवजी वाद का तुम्ही निर्माण करताय असाही आक्षेप घेतला जातो. काय उत्तर द्याल? निखिल जी, आपने बहुत अच्छे सवाल उठाए. ये एक आपने जैसा कि पहले भी देखा है आम आदमी पार्टी एक नई पार्टी है और आम आदमी पार्टी जो ये पुरानी एस्टेब्लिश्ड पार्टीज हैं इन लोगों के मुकाबले में बिल्कुल नई है. हम ये मानते हैं कि पार्टी के अंदर कई तरह की बातें उठती हैं और वो बहुत स्वाभाविक है. वो जो एस्टेब्लिश्ड पार्टीज हैं उनके अंदर भी उठती हैं. मगर ये कहना कि इस पार्टी की क्या आइडियोलॉजी है, इस पार्टी की क्या फिलॉसफी है, ये मेरे ख्याल में थोड़ा सा ठीक नहीं होगा क्योंकि हम अपनी आइडियोलॉजी और फिलॉसफी से बिल्कुल नहीं हटे. हमारे जो मूल सिद्धांत थे कि हम जाति, धर्म, भाषा इस सब की राजनीति नहीं करते. हम राजनीति में वंशवाद को स्वीकार नहीं करते. हम यहां पर काले पैसे की राजनीति नहीं करते. रवि जी, अगर आप वंशवाद को स्वीकार नहीं करते तो सोमनाथ भारती पर आपने एक्शन क्यों नहीं ली? नहीं, आप वंशवाद से उस मुद्दे को मत जोड़िए क्योंकि यार वो वंशवाद ही है. अलग मुद्दा था जिसमें नहीं, वो वंशवाद किस प्रकार से है सर? वंशवाद तो वहां पर जो ये लोगों के जो डायनेस्टिक रूल है उसके खिलाफ है हम लोग. उसमें वो अलग प्रकार का वंशवाद है. जो रेसिज्म कहते हैं आप, वो रेसिज्म वहां ही था. अफ्रीकन महिलाओं के साथ सोमनाथ भारती ने जो बर्ताव किया बिल्कुल ही गलत था. आपने कोई इसके खिलाफ कार्रवाई नहीं की. बिल्कुल निखिल जी, उनके खिलाफ इंटरनल पूरी जांच की गई
और उस जांच के बाद पार्टी ने, अरविंद केजरीवाल जी ने उनको रेप्रीमांड किया कि वो आगे से अपनी भाषा पर नियंत्रण रखें और अपने कंडक्ट पर भी नियंत्रण रखें। ये उन्होंने स्पष्ट रूप से उनको कहा और जांच में ये बात पूरी तरह से सामने आई कि सोमनाथ भारती जी ने किसी तरह का कोई अभद्र व्यवहार नहीं किया था। उन्होंने अपनी बात पुलिस वाले से कही थी कि भाई ठीक आहे रवी जी, रवी श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे की सोमनाथ भारती यांची आम्ही चौकशी केली, इंटरनल चौकशी केली, अंतर्गत चौकशी केली, मधु चव्हाण आणि हुसेन दलवाई, हे तुम्हाला मान्य आहे का की ते जेव्हा चौकशीची मागणी करतात ही चौकशी न्यायालयीन असावी लागते, कायदेशीर असावी लागते, आपल्या लोकांची मात्र ही इंटरनल चौकशी करतात, मधु चव्हाण आणि नंतर हुसेन दलवाई, काय म्हणणं आहे तुमचं? होय, बरोबर आहे ना. म्हणजे माझा तो बाळ आहे आणि दुसरा तो कार्टा असं त्या ठिकाणी म्हणण्याची पद्धत आहे. आता या ठिकाणी किती हे सांगतात की त्यांनी आम्ही भारती, आता तुम्ही सोमनाथ भारतीला आम्ही सांगितलं की तुम्ही अशा तऱ्हेची भाषा वापरू नये. यांनी आता जी भ्रष्टाचारी लोकांची यांचे केजरीवाल नेत्यांनी त्या ठिकाणी नावं जाहीर केली, किती कठोर, किती बेजबाबदारपणाचे आणि त्या ठिकाणी चुकीची भाषा वापरतात. ज्या शीला दीक्षितांना, ज्या शीला, सुनिए जरा, सुनिए आप सुनिए, आपका शांति से सुना मैंने श्रीवास्तव जी, मैंने आपको शांति से सुना है, आपके बारे में शांति से सुनने वाले हैं ऐसा आपके बारे में कहा जाता है. आप सुनिए ना, चर्चा अच्छी चलिए, आप सुनिए ना, सुनिए ना, आप सुनिए. आप जब एक बात बताइए, आप एक बात बताइए कि शीला दीक्षित के खिलाफ आपने इतने आरोप आपके चुनाव के दरमियान किए थे, प्रचार के समय आप उनको हराया, लेकिन आपने करप्ट लोगों की जो लिस्ट बनाई उसमें शीला दीक्षित का नाम नहीं. क्या जादू है, जरा बताइए, आप जादू बताइए. नंबर 2 की बात, श्रीमती सोनिया, एक मिनिट त्यांना उत्तर देऊ द्या, मग शीला दीक्षित का नाम और उत्तर दिया. सुनिए मधु जी, अब बात तो सुन लीजिए. शीला दीक्षित हार चुकी है, 25,000 वोट से अरविंद जी ने हरा दिया है उनको, और आज उनकी शिकायत राष्ट्रपति के पास उनके कारनामों की एक शिकायत आज कर दी गई है, और शिकायतें कल आप देखते जाइए, कल से सारा कार्यक्रम ये शुरू हो जाएगा. शिकायत कीजिए, भ्रष्ट लोगों के यादी में उनका नाम नहीं है. कार्यक्रम कल से शुरू हो जाएगा. सुरेश कलमाडी जी के साथ होता है, वो उस वक्त जो खेल के बारे में हुआ, शीला दीक्षित के बारे में हुई, तो प्रूफ अरुण जेटली जी ने और सारे लोगों ने राज्यसभा में बयान देके बताई बात, जो लोकसभा और राज्यसभा के प्रोसीडिंग में है. शीला दीक्षित जी का नाम करप्ट में नहीं है, और मोदी जी का और सोनिया जी का नाम क्यों है कि वो करप्ट लोगों को सपोर्ट करते. तो आप दमानिया और भारती को सपोर्ट करते, तो आपका नेता करोड़ आपकी जरा आप बताइए, केजरीवाल जी के पर्सनल अकाउंट में पैसा कहां से आता है? आप और कांग्रेस केजरीवाल जी के पर्सनल अकाउंट में पैसा कहां से आता है? कौन से फॉरेन एजेंसी से आता है? अभी अन्ना हजारे के आंदोलन में उनके नाम के ऊपर खाता नहीं था, तो जानबूझकर आइडिया से वो सारा पैसा अपने खाते के ऊपर कर दिया, और अन्ना हजारे ने जब हिसाब मांगा तो बाजू में गए. जरा बताइए उनके खाते में पैसा कहां से आता है? मला ही चर्चा फक्त एक मिनिट रवी श्रीवास्तव, मला ही चर्चा फक्त आरोप प्रत्यारोपापुरती ठेवायची नाहीये. तुम्ही एकमेकावर आरोप करा. हुसेन दलवाई, मला मूळ मुद्द्याकडे यायचंय. सरकारमध्ये गेल्यावर एखाद्या पक्षाला शैली बदलावी लागते का? आम आदमी पक्षाने ती बदलली पाहिजे का? प्रश्नच नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो की एक तर परत काही वक्ते असं म्हणाले की काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष त्या आम पार्टीला काम करू देत नाही. आमचं उलट आम्ही म्हणतो की आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही पाठिंबा काढलेला नाही. त्यांनी ते नीट काम करावं अशीच इच्छा आहे. ह्याचं कारण असं की इलेक्शन आत्ता झालेलं आहे, आणि इलेक्शन नंतर ताबडतोबीने परत इलेक्शन ही प्रोसेस असू नये. ते त्यांना मिळालेलं ना, इतकी मतं पडली त्यांना, तर त्याचं त्यांनी राज्य करावं या हेतूनं, चांगल्या हेतूनं ते केलेलं आहे. आता त्यांना राज्य करायचं कसं याची जर कल्पना नसेल आणि या पद्धतीने ते सतत वागत असतील, तर मला असं वाटतं आज 48 तुम्ही दाखवताय, माझ्या मते खूप नाराजी निर्माण झालेली आहे. मी सध्या दिल्लीत आहे. एक काळ असा होता दिल्लीमध्ये की सगळं आपचं वातावरण होतं, लोकांची निराशा झालेली आहे. वाईट गोष्ट अशी की ह्या अशा रीतीच्या चळवळीलाच एक महत्त्व असतं. मी त्या चळवळीतूनच आलेलो आहे, पण चळवळ ही कुठेतरी अराजकाकडे गेली तर त्याच्यातून फॅसिझम येतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि हे मला माझ्या दृष्टीनं सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. कारण लोकांच्या अपेक्षा आहेत, आजचे पक्ष पुरा करत नाही म्हणून तुम्हाला मतं लोकांनी दिलेली आहेत, तर मग तुम्ही एक राज्य नीट करून दाखवलं पाहिजे. एक. आणि दुसरा भाग असा, श्रीवास्तवजींना मी सांगेन, जे मुद्दे तुम्ही उठवतायत ते मुद्दे राहुल गांधींनी गेली 2 वर्षापासून उठवतायत, आणि त्यासाठी उद्या येणाऱ्या ज्या परवापासून ही चालू होणार आहे, अधिवेशन चालू होणार आहे, त्याच्यामध्ये अनेक बिलं आहेत.
ती बिलं विरोधी पक्षांनी पास करावीत अशी मागणी करा तुम्ही. मला असं वाटतं की या देशामध्ये भ्रष्टाचार हा कुठला एका पक्षाचा किंवा एका माणसाची गोष्ट नाही, ही कुठेतरी कीड लागली वरपासून खालपर्यंत गेलेलं आहे. ते जर थांबवायचं असेल तर त्याला संस्थात्मक हे करून संस्थात्मक विचाराच्या अनुषंगानं त्याच्यावर आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. तुम्हाला बदल करायचा ना, तो बदल असा नुसता बोलून होत नसतो आणि चळवळीतून बदल होतो, चळवळीचा रेटा लागतो. पण जेव्हा तुम्ही सत्तेवर जाता तेव्हा तुम्हाला अधिक जबाबदारीनं वागणं फार आवश्यक असतं. मी काही तुम्हाला सल्ला देतो असं तुम्ही समजू नका. आणि मी पुन्हा संजय मंगोला मी सांगेन, तुम्ही काँग्रेस आणि भाजप असे एकत्रच कसं काय करता? तुम्ही समाजवादी विचारातून आलेला, काँग्रेसचा काही विचार आहे, भाजपचा विचार आहे. भाजपचा विचार हा विशिष्ट वर्ग जातीचा इथे प्राबल्य असावं, विशिष्ट धर्माचं प्राबल्य असावं, समाज एकत्र राहायला नाही तरी चालेल, समाजाला बदनामी करे, विद्वेषाचं राजकारण करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उलट काँग्रेस सगळ्यांना घेऊन राजकारण करणारी आहे, इतकं तरी मान्य करा. मग काही मुद्दे तुमचे असतील, काही चुका झाल्या असतील, याच्या संबंधात तुम्ही बोट दाखवलं ते काय चूक नाही. ठीक आहे संजय मंगो, या मुद्द्याकडे येऊ नका, कारण हुसेन दलवाई आणि मधू चव्हाण यांनी तो मांडलेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की जो मूळ मुद्दा आहे की सत्ता दिली आहे लोकांनी हातात, काम करून लोकांपुढे एक उदाहरण ठेवता येईल यांनी शैली बदलायला नको का? अरविंद केजरीवाल यांना अजूनही जाऊन धरणं धरायची किंवा रस्त्यावर जाऊन बसायची काय गरज आहे? पक्षाचे कार्यकर्ते करू शकतात, पण मुख्यमंत्र्यांनी काम करायला पाहिजे, प्रशासन व्यवस्था हाताळायला पाहिजे. ते न करता केजरीवाल हे का करतायत? आणि दुसरा मुद्दा त्यांच्या आयडिओलॉजीचा आणि पक्ष यंत्रणेचा, ती बांधणं अधिक महत्त्वाचं नाही का? 2-3 बाबी आहेत ह्याच्यामध्ये. एक तर अचानक आणि एकदम लवकर अशी सत्ता मिळालेली आहे. त्यांना पण कल्पना नव्हती की आपण सत्तेत जाऊन बसू इतक्या लवकर. त्यामुळे एका परीने तयारी नसताना भार उचलावा लागतोय, त्यामुळे त्यांच्याकडनं चुका होणार. ते नवीन आहेत, हे जुने खेळाडू एवढे चुका करतात जाणून बुजून किंवा अनावधानाने, तर हे नवीन लोक आहेत त्यांच्याकडनं चुका होणार हे मला वाटतं. मी त्या चुकांचं समर्थन कोणीच करू शकणार नाही. त्या चुकांचा जो काय मोबदला आहे, किंमत आहे, ती त्यांना द्यावी लागणार, पण चुका त्यांच्याकडनं होणार, हे पहिली गोष्ट. परंतु हुसेन दलवाई म्हणाले ते बरोबर आहे की त्या चुकांमधनं अराजकाकडे तर ते झुकायला लागले असं जर वाटायला लागलं तर ती चिंतेची बाब आहे. आणि कित्येकदा असं होतं की सत्ता चाखलेली नसेल तर सत्तेच्यामुळे एक अहंकार किंवा ॲरोगन्स असा येतो की काय, पॉवर ते करप्ट नाही होणार, प्रामाणिक आहेत, परंतु शेवटी मानवी अहंगंड आणि तो जो दर्प आहे तो सुरू होतो की काय काही ठराविक कुठल्या क्षेत्रामध्ये नेत्यांमध्ये. हा एक काळजीचा मुद्दा. आणि अशा वेळेला आयडिओलॉजी नसण्याचा धोका आहे. म्हणजे एकीकडे आयडिओलॉजी नाही आहे, ओपन आहेत, मोकळेपणाने सगळ्या गोष्टी हाताळतायत, ही एकीकडे चांगली बाब आहे, आजपर्यंतच्या आयडिओलॉजीच्या राजकारणाचं एक सार नाही निघालं म्हणून. पण दुसरीकडे त्याच्यातनं अराजकाचा धोका संभवतो, हे अगदी खरं आहे. परंतु मला असं वाटत नाही की ही जी वारंवार मांडणी होते या प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांकडनं की एकदा तुम्हाला सरकार दिलं, सत्तेमध्ये बसलात, आता तुम्ही ते चालवा, आता बाकीकडे बघू नका, असं नाही मला वाटत. मी पक्ष चालवतो म्हणून मी सत्तेवर गेलेलो आहे, मी सत्ता पण चालवणार आणि पक्ष पण चालवणार. आणि पक्ष चालवायचा असेल तर इथे भ्रष्टाचारी कोण आहेत, इथे बदमाशी कोणी केलेली आहे, आगामी लोकसभा इलेक्शनमध्ये माझे जास्त लोक निवडून येण्याच्या दृष्टीने मला काय प्रचार प्रसार केला पाहिजे, कुठली आंदोलनं पक्ष म्हणून घ्यायला पाहिजे, हे करावं लागणार. आणि त्याच्यासाठी मला आम आदमी पक्षाचं सगळ्यात एक वैशिष्ट्य वाटतं, या सगळ्या त्रुटी असताना देखील त्यांच्यातल्या, की सर्वसामान्यपणे छोटा वॉर्डातला नगरसेवक देखील झाल्यानंतर त्याचा जो रुबाब असतो, दरारा असतो, जरब असते, सामान्य नागरिकाला त्याच्या जवळ पण जाताना भीती वाटते, अदबीने उभं राहावं लागतं, त्याच्यापेक्षा अरविंद केजरीवाल आजही रस्त्यावर बसून आंदोलन करतो, ह्याचं एक राजकारण, मी जे मगाशी म्हणतो राजकारणाचा चेहरा बदलण्याचा हा घाट आहे. ते कितपत यशस्वी होतील, ते त्याच्यात टिकतील की नाही का, ते स्वतः त्यात घसरून पडतील, ते पडू नयेत, पण काय होईल हे मी आत्ता सांगू शकत नाही. परंतु त्याचा एक धाक या मंडळींना वाटतोय की बापरे, म्हणजे केवळ हा मी आगामी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत बोलत नाही, त्याच्यात काय होईल ते होईल, परंतु यांच्या अशा प्रकारच्या राजकारणामुळे जर राजकारण सर्वसामान्य माणसाच्या एकदम जवळ गेलं तर आमचे हवेत गेलेले पंचतारांकित नेत्यांचं काय होणार आणि पंचतारांकित पक्ष आम्ही कसे चालवणार, अशी एक धास्ती कदाचित ह्या लोकांना वाटते. आणि म्हणून 20 कोटी आणि पंचतारांकित असं सगळं होत आहे. ते खरं खोटं काय ते सिद्ध होईल. परंतु मला असं वाटतं की आम आदमी पक्षाला एकीकडे थोडं स्वतःला सावरावंही लागेल आणि दुसरीकडे आग्रही ठेवावं लागेल. आणि तिसरा भाग यामध्ये मी आम जनतेला पण सांगू इच्छितो की तुमचं नाव घेऊन हा पक्ष आलेला आहे,
तुमचा देखील मुख्य उद्देश आहे तो आम आदमी पक्षाला पकडणं, म्हणजे आम आदमीचा दिशाभ्रम करणं. तेव्हा आम आदमीने देखील थोडी सजगता दाखवावी लागणार, याच्यामध्ये खरं खोटं पारखून घ्यावं लागणार असं मला वाटतं. अगदी. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवूया. आम आदमी पक्षाने नेमकं काय करायला पाहिजे? आत्ता संजय मंगला गोपाळ म्हणाले त्याप्रमाणे खबरदारी घ्यायला पाहिजे का? काही वेळा अधिक पारदर्शक राहायला पाहिजे का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. वारंवार होणाऱ्या वादांमुळे आपच्या विश्वासार्हतेला तडा जातोय का? 59% लोक नाही म्हणतायत, 41% लोक होय म्हणतायत. मगाशी आमच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आमचा दिल्लीचा प्रतिनिधी अमेय तिरोडकर हेच सांगत होता की समाजातल्या एका वर्गाला आम आदमी पक्षाबद्दल आता शंका यायला लागली असली तरी रस्त्यावरचा माणूस अजून या पक्षाबरोबर आहे. आपल्या पोलमध्ये सुद्धा तेच दिसतंय. 59% लोक नाही म्हणतायत. याचा अर्थ असा नव्हे की आम आदमी पक्षाने खबरदारी घ्यायला नको, ती घ्यायला पाहिजे का आणि कशी घ्यायला पाहिजे? पुढच्या सेगमेंटला चर्चा करूया. मी चर्चेला सुरुवात अरुण खोरे यांच्यापासून करणार आहे. अरुण खोरे, तुम्ही पाहिलं काय प्रकारची चर्चा चाललेली आहे? आम आदमी पक्ष लोकप्रिय आहे, व्यवस्थेला अंगावर घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, पण त्यांच्याही काही चुका होत आहेत. कसं आहे, आम आदमी पक्ष जर अयशस्वी ठरला तर प्रस्थापितांना आनंद होईल आणि त्यामुळे प्रस्थापित त्यांच्यावर हल्ले करतायत. पण या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती आम आदमी पक्ष घेताना दिसत नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे. ती खबरदारी काय असू शकते? काय केलं पाहिजे आम आदमी पक्षानं? मला इथे सुरुवातीला 1977चा जनता पक्षाचा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झाला होता त्या प्रयोगाकडे लोकांचं लक्ष वेधायचं आहे. या जनता पक्षाच्या प्रयोगाची जी वाताहत 1980 साली झाली आणि त्यानंतर जनता दल झाल्यानंतर देखील त्या पक्षाची ती वाताहत झाली. मला असं वाटतं की अतिशय जबाबदारीने हा पक्ष निर्माण झाल्यावर लोकांच्या अपेक्षा आणि आशा आकांक्षा एकत्र केल्यानंतर या पक्षाला लोकांनी जे यश दिलं त्या यशाचा विचार करता आम आदमी पक्षाने खूप काळजी घेतली पाहिजे. आणि पहिली गोष्ट काय केली पाहिजे असेल तर आपण इथे गव्हर्नन्स करायला आलो आहोत, कारभार करायला आलो आहोत, ही भूमिका समोर ठेवून काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी दिसते आहे की खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या महिनाभराच्या कामामध्ये काही त्यांची चुणूक दाखवली कारभाराची. म्हणजे त्यातली मला एक अतिशय चांगली गोष्ट अशी वाटली की रात्र निवाऱ्याची त्यांची जी कल्पना आहे ती योजना अतिशय चांगली कल्पना आहे. खरं म्हणजे मुंबईसारख्या महानगरामध्ये कलकत्ता, अहमदाबाद अशा सगळ्या ठिकाणी अशा योजनेची गरज आहे. एक चांगली नॉव्हेल कल्पना त्यांनी उचलली आणि खरं म्हणजे रस्त्यावर फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांसाठीची काही व्यवस्था त्यांनी केली. एक अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी उचलली. जनलोकपाल बिल आता त्यांचं पुढच्या टप्प्यामध्ये जाईल पुढे, तर ती देखील भूमिका मला त्यांची चांगली वाटली. पण मला असं दिसतंय की एक अहंकार असतो. मगाशी संजयच्या बोलण्यामध्ये आला मुद्दा तो की विरोधी पक्षात काम केलेले, NGOत काम केलेले, स्वतंत्रपणे काम केलेले, त्यामुळे कदाचित एखादा अहंकार येतो का? तर नैतिकतेचा अहंकार कदाचित आला की काय अरविंद केजरीवाल आणि मंडळींना, अशी एक शंका आधीमध्ये येते. या अहंकारापासून आणि नैतिकतेच्या गंडापासून त्यांनी थोडंसं बाजूला जायला पाहिजे. आता कसं झालंय की केजरीवाल जर सोडले तर बहुतेकांनी सगळ्या सरकारी गाड्या वगैरे स्वीकारलेल्या दिसत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की आपण नैतिकतेचा किती गंड माजवायचा हा विचार शांतपणे केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय या लोकांना, दिल्लीतल्या लोकांना तुम्ही आता वीज बिल स्वस्त करताय, पाणी तुम्ही त्यांना काही प्रमाणात मोफत देताय, अशा काही गोष्टी तुम्ही करताय. पण हे करत असताना हे सरकार सारखं अराजकतेचं तत्वज्ञान करत नाही ना, याची काळजी त्या सरकारला घ्यावी लागेल. नाही तर मी रस्त्यावरती येणार, मी आंदोलन करणार, मी आरडाओरडा करणार, मी रस्त्यावर झोपणार, अशा गोष्टी मला असं वाटतं ह्या चुकीच्या आहेत. लोकांना अप्रूप वाटतं बरं का. आजही आपल्याकडे NGO आणि सामाजिक संघटना अशा आहेत की त्यांना या गोष्टींचं भयंकर कौतुक वाटतं की अरविंद केजरीवाल बघा रस्त्यावर झोपले, अहो मुख्यमंत्री रस्त्यावर झोपला. मला असं वाटतं हे काही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. प्रश्नाचं उत्तर प्रशासकीय प्रक्रियेतच येतं. आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, गांधीजी असतील, या सगळ्यांनी जी आपल्याला राज्यघटना दिलेली आहे, या राज्यघटनेने पुरेसे मार्ग आपल्याला सक्षम असे मार्ग दिलेले आहेत. ही राज्यघटना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी दिल्लीच्या लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर टाकलेली आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की अजूनही ते कदाचित वैचारिक गुंत्यामध्ये असतील, काही आयडिओलॉजीच्या याच्यामध्ये असतील, पण त्यांनी आता लोकांची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि अराजकतेचं तत्वज्ञान न करता, अराजकता हा मुद्दा असू शकतो जेव्हा लोकांचे प्रश्न तिरीमिरी सारखे असे होतात की जे सुटत नाहीत, अशा वेळेला अशी कधी भूमिका घेता येऊ शकते, पण ती कायमची भूमिका असू शकत नाही.
रवी श्रीवास्तव तुम्ही ऐकताय काय म्हणतायत, ज्येष्ठ पत्रकार आहे तरुण खोरे, ते असं म्हणतायत तुम्ही गव्हर्नन्स केला पाहिजे, काम करून दाखवलं पाहिजे. बहुत अच्छी बात कही है अरुण जी के, मैं बात से बिल्कुल सहमत हूं और मैं इनको यही बताना चाहता हूं कि आम आदमी पार्टी सारे विरोध और सारे डिस्क्रेडिट करने के जो अटेम्प्ट और पार्टियों से हो रहे हैं उसके बावजूद अपनी गवर्नेंस में कोई कसर नहीं लाने की कोशिश कर रही है. देखिए आज ही मनीष सिसोदिया ने स्कूलों का निरीक्षण किया, वहां पर आज आप देखिए दिल्ली के अंदर अगर आप लोगों से बात करेंगे तो आपको मालूम पड़ेगा कि यहां पर भ्रष्टाचार के अंदर उल्लेखनीय कमी आई है. तमाम विभागों के अंदर बहुत अच्छे तरीके से लोगों ने काम करना शुरू कर दिया है. और तो और आप पूरे देश में देखिए, केवल बिजली के यहां पर रेट कम कर देने से महाराष्ट्र के अंदर 20% बिजली के रेट उन्होंने डाउन कर दिए. वसुंधरा राजे जी ने अपनी सुरक्षा जो थी वो उन्होंने छोड़ दी कि हम वीआईपी कल्चर नहीं लेंगे. अरविंद केजरीवाल खुद आज भी कोई सुरक्षा ना लेकर के सिर्फ अपनी गाड़ी के अंदर चलते हैं. और गवर्नेंस के अंदर आप और चीजों को मानेंगे तो यहां पर जो देश में इतना फायदा हुआ है कि जो आज हम सुप्रीम कोर्ट में पिटीशन करने जा रहे थे सीएनजी पर, सरकार ने 15 रुपए किलो दिल्ली के अंदर सीएनजी के रेट कम कर दिए और पीएनजी के रेट भी जो घरों में जलाने की गैस होती है उसके रेट 5 रुपए किलो कम कर दिए. तो हमारी गवर्नेंस में कहीं कोई कमी नहीं है. हम इनके विरोधों के बावजूद जल लोकपाल बिल, बिजली के बिल, पानी की सप्लाई, पानी की लाइनें डालना, सारे काम हमारे पूरे जोश से चल रहे हैं और रैन बसेरा बनाने का काम भी हमारा यहां पर पूरी ताकत से चल रहा है. हम ये कहना चाहते हैं कि हथेली पे सरसों जमाने वाली बात लोग न करे तो अच्छा है. हमने वादे किए, हम वादे पूरे करने की दिशा में बराबर काम कर रहे हैं, जबकि दूसरे राज्यों के अंदर ऐसा कुछ नहीं दिखाई दे रहा जो बड़े बड़े बहुमत से जीत के अभी अभी मुख्यमंत्री आए. और ये कॉस्मेटिक टाइप का ये लोग करते हैं आंदोलन जो करते हैं. माननीय राहुल गांधी जी निर्भया का 16 दिन तक आंदोलन चला, एक दिन भी किसी भी आंदोलन में जाके खड़े नहीं हुए. आज जब इलेक्शन सर पे आ गए हैं तो राहुल गांधी जी नॉर्थ ईस्ट के लोगों के बच्चों के साथ में जाकर के वहां पर बैठे हुए और बयान दे रहे थे. तो हम वोट बैंक की राजनीति नहीं करते, हम अवसरवादिता की राजनीति नहीं करते, हम लगातार काम करने में विश्वास रखते हैं और ये हमारे काम जो है वो सामने आ रहे हैं. ठीक आहे, हुसेन दलवाई उत्तर द्या. राहुल गांधी ढोंगीपणा करतायत असं त्यांचं म्हणणं आहे, उत्तर द्या. नहीं, ये लगातार काम कर रहे हैं, अच्छी बात है. लगातार काम मराठीमध्ये दिलं तरी चालेल. हुसेन दलवाई आपल्या आणि रवी श्रीवास्तव नाही मराठी समजतं. तुम्ही सातत्याने काम करताय ही चांगली गोष्ट आहे, ते करा. त्याच्याबद्दल काय कुणी तुम्हाला अडवलेलं नाही. उलट परत परत मी सांगेन, काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि एकाही वेळेला असं म्हटलेलं नाही की तुम्ही नीट काम करत नाही म्हणून पाठिंबा आम्ही काढून घेऊ. आम्ही उलट असं म्हणतो, तुम्ही ज्या उद्दिष्टाने तिथे गेलात ती उद्दिष्ट तुम्ही पुरे करा, ती काम करा. आता वीज दर कमी करणार म्हणताय, पाणी दर कमी करणार म्हणताय, त्याच्यातून काय काय निर्माण होईल तेही बघा. अनेक ठिकाणी तुम्हाला वीज जर कमी केल्यानंतर मग विजेचं प्रोडक्शन करणारे वीज करणारच नाहीत. तुम्ही त्यांच्यावर किती दबाव आणायचा, काय आणायचं हे सगळं ठरवावं लागतं. इथे संतुलन ठेवल्याशिवाय काहीच चालत नाही. एक गोष्ट मला फार आवडली तुमची, ती म्हणजे तुम्ही सुरक्षेच्या कवचामध्ये राहत नाही. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि असं समजू नका की तुम्हीच राहत नाही, अनेक लोक राहतात. आणि संजय मंगोला मी सांगेन की महाराष्ट्रामध्ये, मला महाराष्ट्रातलीच बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे बोलतो, अनेक नेते केवळ अशा रीतीनं लोकांपासून दूर होऊन काम करतात असं समजण्याचं काही कारण नाही. वसंतदादा पाटील दाढी करायचे किंवा शौचालयात जाऊन बसायचे, तिथे सुद्धा लोक जाऊन बाहेर उभे राहायचे. लोकांच्या मध्ये राहतात म्हणून ते निवडून येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं अरविंद केजरीवालचं नाव तसं फार काय होतं असं नाही. जसं महाराष्ट्रात काय किंवा देशामध्ये मेधा पाटकरांचं नाव आहे, सातत्याने लढा करण्याची एक हिंमत त्यांच्यामध्ये आहे, तसं यांनी काय फार मोठं केलेलं आहे असं नाही. परंतु तरीही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सरकार बनवलं ना, एकतर सरकार बनवायला नको होतं. तुम्हाला फुल जेव्हा लोकांनी मॅन्डेट दिलं नाही, सरकार बनवायचं नाही. बनवलं तर आता ते नीट चालेल कसं हे पाहिलं पाहिजे. ते चालवणं हेच तुमचा उद्देश असला पाहिजे. बाकी ज्या गोष्टी या खुरापती काढत राहण्यामध्ये काय अर्थ नाही. मोठं उद्दिष्ट ठेवून ह्याला मार, त्याला मार, ह्याच्या विरोधी हे बोल, त्याच्या विरोधी हे बोल, आता हे सगळंच करण्याऐवजी मला असं वाटतं तुम्ही
चांगलं आम्ही राज्य करू शकतो हे दाखवा, हेच मला सांगायचं आहे. बाकी आणखी ठीक आहे, बऱ्याच सरकार गोष्टी चालवा आहेत, असा तुमचा सल्ला आहे. त्याच्याबद्दल माझा वेळ संपत आलेला आहे. मधु चव्हाण थोडक्यात. मी 2 मिनिटात सांगतो. एक तर आता म्हणाले माझे मित्र हुसेन दलवाई की काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, पण लक्षात ठेवा केजरीवाल साहेबने आप पार्टी की तुमचा चंद्रशेखर आणि चरणसिंग काँग्रेस केव्हा बनवेल हे त्यांनी ठरवलेलं आहे. नंबर 1. नंबर 2 की या ठिकाणी आता हे असं सांगतायत की बाकीचे काही करत नाहीत. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड इथे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. रेशनची गोष्टी असते 3-3 वेळा उगाच निवडून दिलं नाही. तुम्ही काहीतरी जगा वेगळं केलं दाखवू नका. तिसरा एक मुद्दा 1 मिनिटात सांगतो. मी खोरेंची या मताशी सहमत आहे. ज्या कारणामुळे जनता पार्टी तुटली त्याच कारणामुळे खड्ड्यात जाणार आहेत की त्याचं कारण असं खड्ड्यात जाणार आहेत म्हणजे हो. तुम्हाला खात्री आहे? त्याचं कारण सांगतो आम्ही का गेलो. जनता पार्टी त्या ठिकाणी जयप्रकाश नारायणांनी परिस्थितीची आवश्यकता म्हणून जनता पार्टी झाली श्रीमती इंदिरा गांधींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात. त्यावेळेला फार मोठं जन आंदोलन चालू होतं चिमनभाई मेहता गुजरातमध्ये आणि तिकडे गफूर खान यांच्या विरोधात. परंतु का फुटली जनता पार्टी? तर आम्ही सगळे जनसंघ, समाजवादी आणि सो कॉल संघटन काँग्रेस आपापल्या आयडिओलॉजी घेऊन जनता पार्टीमध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही आपापल्या आयडिओलॉजी सोडायला कारण नव्हतो आणि आमचे स्वतःचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि अंतर्गत दुसऱ्यावर आम्ही मात करण्याचा प्रयत्न करत होतो दुहेरी सदस्यत्वाचं. इथे तेच होणार आहे. हे सगळे नेते जे आलेले आहेत आप पार्टीमध्ये ते कुठेतरी स्वतंत्र अस्तित्व घेऊन आलेले आहेत आणि केजरीवालांच्याकडे आउट ऑफ कंपल्शन तिथे राहिलेले आहेत. एक संघ अशा तऱ्हेचा हा पक्ष आयडिओलॉजी नाही, हा धोका आहे. हा धोका आहे या पक्षाला. तो जाणार आहे आपोआप, सगळं संपणार आहे पक्ष. संजय मंगो हे जे म्हणतायत ते धोके नाही आहेत का? नाही, धोके कुठले? राजकारण म्हटल्यानंतर धोके तर त्याच्यात असणारच. तुम्ही धोक्यांपासून राहू कसं काय शकता? समाजामध्ये तुम्ही काम करताय, प्रश्न उठवताय, तर धोके असणार. त्या धोक्यांची जाणीवही आप पक्षाच्या धुरीणांना असणार. मी असं मानत नाही की ते दुधखुळे आहेत आणि पक्ष चालवत आहेत असं मला आज बिलकुल वाटत नाही. म्हणून मी या प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांना काही सल्ला द्यायला जाणार नाही. परंतु मला निश्चित असं वाटतं की संघटना बांधणी हा एक मोठा प्रांत आहे ज्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. दुसरीकडे आपल्यामध्ये हुसेन दलवाईंना मी सांगू इच्छितो की लोकांमध्ये राहतात म्हणून निवडून येतात लोक, बरोबर आहे नेते, परंतु नेत्यांचा जरब आणि धाक एवढा वाढलेला आहे, पंचतारांकित कल्चर एवढं वाढलेलं आहे, त्याला उत्तर जर आप देत असेल तर ते उत्तर म्हणून नाही, एक नैतिक आणि प्रामाणिक राजकारण म्हणून ते करतायत. ते आवश्यक आहे. खरी लोकशाही ती आहे. पंचतारांकित राजकारण ही लोकशाही आहे आणि ते अंमलात आणायचं असेल तर त्याच्यात खाचखळी आहे, त्याचं भान आपने ठेवलं पाहिजे. नाहीतर आमच्यासारख्या लोकांना जे अपेक्षेने बघतायत त्याच्याकडे त्यांना देखील फार वाईट वाटू शकतं. माझा वेळ संपलाय पण शेवटी अरुण खोरे तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. आपण म्हणजे मीडियावाले आपच्या बाबतीत थोडंसं काहीतरी जास्तच कठोर होतोय असं तुम्हाला वाटतंय का? कारण केजरीवालांच्या सरकारला 1च महिना झालाय, आपण त्यांना इतके प्रश्न विचारतो आहोत, पण त्याच वेळेला 4 राज्यामध्ये इतर सरकारं आली, 3 राज्यात तर भाजपची सरकार आहेत, त्यापैकी त्यांना काही विचारत नाही आहोत. आपण फार कठोर होतोय का? मला असं वाटतं की आपण एका बाजूने फार कठोर होतोय आपच्या बाबतीत, ही गोष्ट खरी आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण त्यांच्या बाबतीत फार अनुकूल आणि फार संवेदनशील आहोत. म्हणजे कदाचित माध्यमांतल्या एका मोठ्या वर्गाला असं वाटत असावं की आपचा जो प्रयोग आहे हा प्रयोग तपासला पाहिजे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन सातत्याने झालं पाहिजे, ही एक मला भूमिका दिसते माध्यमांच्या कव्हरेजमध्ये. आणि ती प्रक्रिया कदाचित चालू असल्यामुळे मला असं दिसतं की फार मोठ्या प्रमाणात आपचं जे काही कव्हरेज छोटं मोठं असतं ते सगळं होतं. आपण अनेक वेळा आपच्या नेत्यांनी केलेल्या अनेक बेजबाबदार आरोपांचं देखील थेट प्रक्षेपण अनेक माध्यमातून झालेलं, वाहिन्यातून झालेलं पाहिलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की ही गोष्ट थोडीशी जरा साफसूफ करून आणि आपण चाळणी करून आपण घेतली पाहिजे. पण आपण आपच्या बाजूनी असू नसू, आपचा प्रयोग हा देशातल्या लोकशाहीला एक वेगळं वळण देणारा प्रयोग आहे. याच्या संबंधामध्ये माध्यमामध्ये एक संवेदनशीलता आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्याकडे थोडंसं अधिक चिकित्सकपणे अधिक आपण दुर्बीण घेऊन पाहतो आहोत. पण हे करत असताना आपल्याला लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत आणि लोकांच्या ज्या आशा आहेत, या आशा आकांक्षांचा आपल्याला अवसानघात करायचा नाही आहे, हे भान देखील माध्यमांनी काही प्रमाणात मात्र ठेवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा. वारंवार होणाऱ्या वादांमुळे आपच्या विश्वासार्हतेला तडा जातोय का? बघा पडद्यावर 60% लोक म्हणतायत तडा जात नाहीये. ठीक आहे, आत्ता तरी लोक आपच्या बाजूला दिसत आहेत 60%, पण हा तडा जाणार नाही याची खबरदारी आपने घेतली पाहिजे. आत्ता अरुण खोरे म्हणाले त्याप्रमाणे आप हा हे भारतीय राजकारणातला नवा प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी होणं हे लोकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे आपच्या नेत्यांना ही जबाबदारी समजली पाहिजे आणि त्या जबाबदारीने त्यांनी पुढे वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.